गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की या ब्लॉगमध्ये काय होणार आहे. सो या ब्लॉगमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन पडले होते त्याचे मी आज आन्सर देणार आहे. आणि खूप सारे कमेंट होते, DM होते आणि प्रत्येक DMला आणि कमेंटला रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही. आणि काही कमेंट्स असतात ते वाचायचे राहतात, त्यांना रिप्लाय देता येत नाही. सो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे आज या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. सो इथे मी 10-12 क्वेश्चन काढलेले आहेत. ते मला जास्त प्रमाणात विचारले जातात. सो आपण सुरुवात करूया क्वेश्चन आन्सर डिस्कस करायला. सो माझं पूर्ण नाव आहे वैभवी राहुल गायकवाड. माझ्या मिस्टरांचं नाव आहे राहुल गायकवाड आणि मला मुलगी आहे, एक तिचं नाव आहे आरवी राहुल गायकवाड. सो ती आता फेब्रुवारीमध्ये 2 वर्षाची कंप्लीट होईल. लग्नाला आमच्या किती वर्ष झाली हा क्वेश्चन जास्त असतो. तर माझ्या लग्नाला 4 वर्ष कंप्लीट झाली आणि आता 5वं सुरू आहे म्हणजे. आणि सेकंड विचारतात की मिस्टर व्हिडिओमध्ये काय येत नाही. सो ते अजून कम्फर्टेबल नाहीत व्हिडिओमध्ये. सो त्यामुळे ते व्हिडिओमध्ये येत नाहीत. पण मी त्यांना खूप प्रयत्न करते घेण्याचा व्हिडिओमध्ये या म्हणून. आणि 1-2 व्हिडिओ तर आहेत जे त्यांच्यासोबतच मी काढलेले. सो त्यांना मी प्रयत्न करते की ते व्हिडिओमध्ये यावे आणि कम्फर्टेबल वाटावं त्यांना. सो सेकंड क्वेश्चन आहे फॅमिली डिटेल्सचा, जो आम्ही कधी कधी व्हिडिओमध्ये मी असते, आरू असते आणि आरूचे पप्पा. कधी काय न वाटते की फक्त तिघेच राहतो का. सो आम्ही तिघे नाही राहत, आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. माझ्या फॅमिलीमध्ये सासू आहे, सासरे, दीर आहे आणि म्हणजे माझे हजबंड, मी आणि आरू अशी इथं एक फॅमिली राहते. आणि अजूनसुद्धा मला एक दीर आहे, दीर जाऊ आणि त्यांचा एक मुलगा. तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओमध्ये असतो तो, ते विजून मला राहतात. सो इथं एक फॅमिली राहते आणि तिकडे एक फॅमिली राहते. जेव्हा आमच्या दीराचं लग्न होईल तेव्हा आम्ही सेपरेट राहू, ते इथं राहतील असं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे सासू सासऱ्यांनी माझ्या. आणि अजून एक क्वेश्चन विचारलेला असतो की तुमच्या फॅमिली येत नाही ना व्हिडिओमध्ये, सो त्यांना व्हिडिओमध्ये का तुम्ही घेत नाही असं. तर त्यांनाच माहीत नाही की आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणून अजून. सो जेव्हा त्यांना समजेल, त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यांना नक्की व्हिडिओमध्ये घेऊ. पण ते पण मला असं वाटतं की माझ्या हजबंडसारखेच अनकम्फर्टेबल असणार आहेत व्हिडिओमध्ये. त्यांना सवय नाही म्हणजे असून कॅमेराची यायची. आणि सगळे व्हिडिओ जे आमचे आहेत ते सगळे बेडरूममधले आहेत आणि जेव्हा घरी कोण नसेल तेव्हा ते हॉल किचनचे आहेत. आणि असं गपचूपच आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन होता की तुमचं गाव कोणतं आहे. मी आहे जिंतीची, फलटण तालुका आणि सातारा जिल्हा, म्हणजे आम्ही सातारचं. आणि माझ्या मिस्टरांचं गाव आहे पारगाव खंडाळा, ते पण सातारामध्येच येतं. सो अजून होता एक क्वेश्चन की तुमचे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. सो ह्याच्यावरती आम्ही ब्लॉग पण बनवलेला आहे, तो पण तुम्ही बघा. पण या लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजमध्ये लव्ह पण बोलता येईल, अरेंज पण बोलता येईल. पहिल्यांदा तर हे माझ्या आत्याचाच मुलगा आहे, मी यांना ओळखत होते. आत्याचाच मुलगा आहे त्यामुळे ओळख तर आधीपासूनच होती. तुम्ही लव पण बोलू शकता, लव होतं त्यामुळे आमचं लग्न पण लगेच म्हणजे झालं. घरच्यांच्या परमिशननेच आमचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे अरेंज पण आहे. आणि जास्त तुम्हाला मुलगी आहे की मुलगा, मी ते क्लिअर केलेलं आहे की मला मुलगी आहे आणि माझ्या जावेला मुलगा आहे. सो व्हिडिओमध्ये जो असतो तो जावेचा मुलगा आहे आणि माझी मुलगी आहे, तिचं नाव आरवी आहे. आणि नवरा काय काम करतो, सरकारी की प्रायव्हेट. सो प्रायव्हेट जॉब करतात ते. आणि जास्त फनी क्वेश्चन म्हणजे तुम्ही सारखे भांडत का असता. सो भांडत का असता तर याचं खूप मोठं कारण आहे. कारण आम्ही जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाले व्हिडिओ बनवतो. पहिले रील्स टाकत होतो आम्ही. पहिले व्हिडिओ फक्त सॉन्गवरतीच बनवायचो. खूप मेहनत घ्यायची, कधी पण असं व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी तयार व्हायचं, हे ते ज्वेलरी ही ड्रेसिंग वगैरे करून रील बनवायचो, रात्रीच बनवायचो पोस्ट करायला काय नसलं तर. अशी खूप सारी मेहनत घेतली पण आम्हाला ना व्ह्यूजच येत नव्हते कसलेच. 2000 व्ह्यूज यायचे, 500-600 असे व्ह्यूज यायचे. पण एक दिवस काय झालं, मी बाहेर गेलो तर मी चिडली होती आणि यांनी माझा व्हिडिओ शूट केला आणि तो आम्ही पोस्ट केला. तर त्याला पण भरपूर असा छान असा रिस्पॉन्स भेटला आणि खूप सारा तो व्हिडिओ शेअर झाला आणि मिलियनमध्ये गेला. नंतर आम्ही असेच 1-2 व्हिडिओ सहज टाकले तर त्याला पण व्ह्यूज आले, यूट्यूबलाही व्ह्यूज आले आणि इन्स्टाला सुद्धा व्ह्यूज आले, शेअर पण झाले. त्यामुळे आम्ही तसेच व्हिडिओ बनवत गेलो आणि खूप छान रिस्पॉन्स भेटला आम्हाला. सो खूप छान असा आम्हाला त्या व्हिडिओद्वारे रिस्पॉन्स भेटला आणि त्यामुळे आम्ही तसेच व्हिडिओ बनवत गेलो. त्यामुळे भांडण हे तर आमचं फिक्सच असतं, आम्हाला काही करमतच नाही भांडण केल्याशिवाय. सो तसेच व्हिडिओ आम्ही बनवतो. आता ज्यामुळे आम्हाला व्ह्यूज आले ते सोडून आम्हाला चालणार नाही, पण आम्ही खूप सारे प्रयत्न करतोय. कधी मिनी ब्लॉग बनवायचा,
रील्सवरती सॉन्ग, काही काहींना रील्स आवडतात, काही काहींना आमची भांडणं आवडतात. मी कमेंट्समध्ये म्हणजे असे लिहिते की तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतात. तर जास्त करून असं असतात की तुमची फाईट, नवरा बायकोची फाईट म्हणा, प्रँक म्हणा, असे व्हिडिओ तुम्ही बनवत जा. पण जास्त करून आम्ही जे बोलतो ना त्यांचा वॉइस असतो आणि मी समोर असते. सो तेच व्हिडिओ जास्त करून चालतात आणि जवळजवळ आम्हाला सकाळी जर व्हिडिओ टाकला तो लाखात जातो संध्याकाळपर्यंत. त्यामुळे आम्ही असेच व्हिडिओ बनवतो. आणि नेक्स्ट क्वेश्चन होता की सगळ्यात आगाऊ कोण आहे? सगळ्यात आगाऊ मला असं वाटतं मीच आगाऊ असेल. मीच आगाऊ असेल वाटतं, कारण माझे हसबंड मला खूप समजून घेतात, खूप सपोर्ट करतात. त्यामुळे त्यांना आगाऊ बोलणं बरोबर नाही मला वाटत. आणि पहिल्यांदा सॉरी कोण बोलतं? तर कधी माझी चुकी असेल तर मी सॉरी बोलते, कधी त्यांची चुकी असेल तर ते सॉरी बोलतात. त्यामुळे जास्त भांडण काय होत नाही मग. आणि जे पण भांडण असतं ते जास्त वेळ काही टिकत नाही. 1-2 तास ठीक आहे, मी चिडते, ते चिडतात, पण नंतर आम्ही बरोबर बोलायला येतो. त्यामुळे भांडणाचं काय मला वाटत नाही. आणि नवरा व्हिडिओमध्ये का नसतो ते तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, कारण ते अजून कम्फर्टेबल नाही, पण त्यांचा व्हॉइस असतोच असतो. सो नेक्स्ट क्वेश्चन असा होता की तू काय दिवसभर फक्त व्हिडिओज पोस्ट करते का? तुला काय काम नसतं का? दिवसभर का व्हिडिओज बनवतं का? तर असं नाही. माझे मिस्टर कामाला जायच्या आधी आम्ही एक व्हिडिओ बनवून ठेवतो आणि तो मी दुपारी पोस्ट करते किंवा सकाळीच आम्ही शेड्यूल लावून पोस्ट करतो. नाहीतर ते कामावरून आल्यानंतर व्हिडिओ एखादा शूट करतो, रात्रीचं शूट करतो सकाळसाठी. असं आम्ही मॅनेज करून व्हिडिओ पोस्टिंग वगैरे करतो, शूट करतो. त्यामुळे आम्हाला, मी एका मुलीची आहे, तर तुम्हाला समजतच असेल की घरामध्ये किती कामं असतात. जॉईंट फॅमिलीमध्ये राहते म्हणल्यावरती. आणि मी माझं काम सकाळी 6 वाजल्यापासून चालू करते, कारण 6 वाजताच आमचं पाणी वगैरे येतं. ते भरायला उठणं भागच असते. त्यामुळे 6 वाजल्यापासून जवळजवळ 3 पर्यंत तर माझी दिवसभराची कामं चाललेली असतात. थोडंफार दुपारी आराम आणि परत संध्याकाळची कामं चालूच असतात. आणि तुम्ही राहता कुठे? मी गावं सांगितली आमची. माझं सांगितलं माहेरचं, त्यांचं सांगितलं. पण आम्ही म्हणजे ते लहानपणापासून मुंबईलाच राहतात. त्यामुळे आम्ही जास्त तर मुंबईलाच राहतो. ब्लॉग बघितले असतील तुम्ही, आम्ही फक्त घर बघायला, सामान बघायला गेलो होतो आता. जो मुंबईलाच राहतात ते. आणि नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुम्हाला व्हिडिओमधून पैसे येतात का? सो असं सगळ्यांना वाटत असेल की बायकोला दाखवतोय म्हणजे ह्याला खूप असं पैसा येत असेल. सो आमची जवळजवळ इन्स्टावरती 100K होता येतील, पण आम्हाला इन्स्टाकडून अजून 1 रुपयाही आला नाही. यूट्यूबला आहेत पैसे, सगळे बोलतात पैसे आहेत, पण आमचे अजून ते वॉच टाईम आहेत ते कंप्लीट नाहीत. तर तुम्ही जर सपोर्ट केला तर नक्कीच आम्हाला अर्निंग चालू होईल, पण अजून आम्हाला अर्निंग कुठूनच चालू नाही आहे. FBला सुद्धा माझे जवळजवळ 90K फॉलोवर झाले, तिकडून पण मला कोणताच इन्कम नाही. दुसऱ्या FBला पण माझे 18K फॉलोवर आहेत, तिकडून पण कोणताच इन्कम नाही. सो अजून आम्हाला इन्कम काही चालू झालं नाही. आणि जे पण मी प्रमोशन करते ते थोडेफारच असतात, जास्त काय रेंजचे प्रमोशन नसतात. त्यामुळे आम्हाला इन्कम अजून फिक्स अशी इन्कम कुठून चालू झाली नाही. नुसती मेहनतच चाललेली आहे, स्ट्रगलवाले दिवसच चालू आहेत. ओके. आणि एक क्वेश्चन असा पण आला होता मला की ही एवढी भांडते तर हिच्या सासूसोबत पटत असेल का? कारण माझी ती आत्याच आहे आणि ती मला पटवून घेते, मी तिला पटवून घेते. सगळे माझ्या ओळखीचेच आहेत, त्यामुळे मला असं काय वाटत नाही की ह्याच्यासोबत माझं भांडण होईल, त्याच्यासोबत माझं भांडण होईल. सगळे मला समजूनच घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा नवरा मला खूप सपोर्टिव्ह आहे. जे पण मला निगेटिव्ह कमेंट्स असतात माझ्या नवऱ्याबद्दल त्या मला अजिबात आवडत नाहीत, पण मी गप्प बसते. मी कुणाला रिप्लाय वगैरे देत नाही त्या कमेंट्सला. एवढे आतापर्यंत माझे जे फॉलोअर्स आहेत, व्हिडिओची एडिटिंग, टॉपिक, जे पण मला ड्रेस घाल, हे घाल, ते व्हिडिओसाठी, हे सगळे जे मला सांगतात ते माझे हजबंडच असतात. ते मला खूप सपोर्ट करतात. सो या ब्लॉगमध्ये जे पण मला जास्त प्रमाणात विचारले जाणारे क्वेश्चन होते त्याचे मी आन्सर डिटेलमध्ये दिलेले आहेत. अजून जर तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्हाला कमेंट करा, DM करा, मी नक्की त्याची रिप्लाय करेन. म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ घेईन. सो कसा वाटला ब्लॉग तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.